चव्हाण आपला सर्जा गडी रांगडा गडी हा ठरलाय आज बिग बॉस 5चा विनर। काय वाटतं तुम्हाला? मला तर वाटतच होतं आधीपासून। कारण त्याला कारण म्हणजे सूरजचा स्वभाव, सूरजचं वागणं बोलणं, त्याचं समजून घ्यायचं दुसऱ्यांना, त्याच्यानंतर नेहमी डाऊन टू द अर्थ राहणं, टास्क कळत नसूनही हळूहळू त्यात प्रोग्रेस दाखवून समजून घेणं आणि मग तो जिकिरीने आणि एकदम पूर्ण ताकदीनिशी खेळणं आणि तो जिंकणं। कोणी जरी त्याला पाठी केलं तरी हिरमुसून न जाणं, परत नाही मला कॅप्टन व्हायचं आहे ना, मला बिग बॉसने त्यासाठीच पाठवलं आहे ना, हे बोलून दाखवणं। प्रत्येक वेळी आपले भावभावना व्यक्त करणं की मी माणूस आहे आणि मी भावनांनी भरलेला आहे, मी नुसतं इथे खेळायला नाही आलो आहे हो, माझ्या भावनाही तेवढ्या महत्त्वाच्या आहे, हे दाखवून देणं प्रकर्षाने। आणि गावच्या मातीतला हा गडी काय सांगू, त्या मातीचा जो सुवास आहे ना, हा घेऊन तो बिग बॉसमध्ये आला आणि तो सुवास त्याने असा पसरवला ना की खरंच आपण जी शहरातली माणसं आहोत ना, तीही आपण अशी गावात जाऊन पोचलो। आणि त्याचे जे काही त्याने जे ट्रेंड्स म्हणा तयार केलेले, जसं झापूक झुपूक बच्चा, झापूक झुपूक बच्चा म्हणा, किंवा बुक्कीट टेंगूळ, गोलीगत धोका, SQRQ ZQ, हे सगळं जे आपल्या तोंडावर, किंवा मी तर म्हणजे माझ्या आजूबाजूला मुलांना पण बोलताना हे ऐकत होती, एवढं त्याने ते ट्रेंडिंग केलं। म्हणजे एक प्रकारे जो म्हणतात ना समा बांध दिया किंवा माहोल क्रिएट किया, तसं त्याने करून टाकलेलं। आणि त्यामुळे जरी असं कधी असं प्रकर्षाने वाटायचं की नाही, सूरजमध्ये त्या क्वालिटी आहेत, तो करू शकतो, पण मग मनात असं कधी यायचं की तो गावचा आहे, त्याला एवढा प्रेफरन्स देतील का लोक, त्याला उचलून धरतील का लोक। पण प्रेक्षको दाद देते तुमची, तुम्हाला बरोबर कळतं की काय निवडायला पाहिजे आणि काय नाही, आणि कोण खरंच व्यवस्थित खेळतोय आणि कोण मनापासून खेळतोय आणि कोण त्याची रियालिटी दाखवून खेळतंय, हे तुम्ही ओळखलत आणि त्याप्रमाणे तुम्ही सूरजला जिंकवलत। हॅट्स ऑफ टू यू ऑल्सो। आणि मला आनंद आहे, अभिजित जरी जिंकला असता तरी मला आनंदच होता, पण सूरज जिंकलाय ह्याचाही मला खूप आनंद आहे। आणि आज त्याच्या चेहऱ्यावर जो एक म्हणतात ना असा लालिमा पसरलेला, किंवा जो असा एक रांगडेपणा होता आणि त्याचसोबत एक इनोसन्स होता, भोळेपणा होता आणि त्याचबरोबर एक मिश्किलपणाही होता, हे सगळं बघताना खूप मजा वाटत होती। आणि स्टेजवरही तो असं घाबरत नव्हता, म्हणजे त्याच्या शैलीत त्याचं चाललेलं हे मरीमाता माझा, जय शंकर, जय महादेव, म्हणजे हे बघताना, जय महादेव, हे सगळं बघताना असं खूप बरं वाटत होतं। त्याला कोण शिकवत नव्हतं किंवा त्याला काही असं स्क्रिप्ट दिली नव्हती, पण तो स्टेजवर, आणि हेच त्याचं मोठं कर्तृत्व आहे की तो जसा आहे ना तसाच आहे, त्याच्या तोंडातून जे तो आहे ते निघतं, त्याला स्क्रिप्ट लागत नाही, त्याला कोणी शिकवावं लागत नाही। पहिला तो खूप दबलेला बुजलेला, पण तो नंतर जो बाहेर आलाय ना, जो प्रकट झालाय ना, तो त्याचा प्रकटपणानं लोकांनी हेरला, बिग बॉसनी हेरला, आणि त्यामुळे आज तो विनर आहे। आणि आनंद आहे की ही ट्रॉफी त्याला मिळाली। तो ट्रॉफीलाही बोललेला, थांब तुला मीच उचलणार आहे, तुला मीच घेऊन जाणार आहे, आणि त्याप्रमाणे त्याने ते साध्य करून दाखवलं। मानते मी त्याला, जे बोलला ते केला। असा हा आपला सूरज चव्हाण सीझन 5चा विजेता। आनंद आहे मला। नमस्ते।